ते अमर सकपाल लोकल समालोचक, खूप चांगले मराठी त्यांचाही आवाज, मिया सबळचा मराठी समालोचक, काका मात्रे अलिबाग रायगड, आलेल्या तमाम क्रिकेटरसिकांचं आणि मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया. मैदानाकडे वळूया. डावाची सुरुवात इथे होते. विक्रोळी जिद्दी संघ, कधी हार न मानणारा संघ म्हणून या ठिकाणी हा संघ इथे आपण पाहिलात. अभिषेक आणि मनीष ही जोडी डावाची सुरुवात करते आणि पहिले षटक घेऊन वरळी SPP अर्थात उमेश इलेव्हन खार या संघाचा गोलंदाज ऐश्वर्या सुर्वे. पहिले षटक पॉवरप्लेचं 7 क्षेत्ररक्षक, गोलंदाज ज्येष्ठरक्षक, 9 खेळाडू, 30 षटकांमध्ये दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. आणि पहिला चेंडू ऐश्वर्याचा, पहिला चेंडू या ठिकाणी गली क्षेत्रामध्ये कव्हर पॉईंटला खेळून काढला. एक धाव घोषित सुरुवात मिळाली, 1 धाव मिळते संघाला आणि या एका धावेने खातं उघडलं जाते ते विक्रोळी संघाचं. विक्रोळी संघाचा संघनायक अमोल म्हात्रे अनेक वर्ष क्रिकेट खेळ क्षेत्रामध्ये फार मोठं योगदान दिले. अनेक क्रिकेट स्पर्धा त्यांनी गाजवल्या. या ठिकाणी मात्र कार्पेसांनी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. ऑफ ड्राईव्ह आपण इथे पाहायला मिळाली. चेंडू गेला तो आता डीप एक्स्ट्रा कव्हर आणि शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरमध्ये, तोपर्यंत 1 धाव संघाच्या खात्यात जमा होते. 1 धाव मिळते संघाला आणि या 2 चेंडूंच्या संबंधित धावफलकावर धावा येतात त्या 2 बिनबाद. टायमिंगचं अतिशय मॅनेजमेंट करणारा अर्थात अमोल म्हात्रे सर, खूप चांगलं योगदान त्यांचं नेहमी असतं. प्रत्येक स्पर्धेला अगदी वेळेवर हजर राहणार हे त्यांचं योगदान. आणि आज अंतिम फेरीमध्ये हा संघ दमदार कामगिरी करण्याच्या प्रयत्नामध्ये. वळतो आपण मैदानाकडे. 2 धावा अभिषेकच्या या ठिकाणी खात्यावर निश्चित होतात आणि नवीन आता फलंदाज मात्र मनीष खेळणारी तयार. पंचांच्या डावीकडे ऐश्वर्या सूर्य, निश्चितच एक मोठा खेळाडू. या ठिकाणी मात्र हवेत आहे चेंडू, पॉईंट क्षेत्रामध्ये हा झेल, फलंदाज बाद आणि हा पहिला धक्का बसला तो विक्रोळी संघाला. नव्हती इथे आपण पाहिलं. पॉईंटला क्षेत्ररक्षक चेंडूवर होता. ॲक्च्युअली डावखुरे फलंदाज आक्रमक फलंदाज असं नेहमी मानलं जातं, पण तो पॉईंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता. त्यांनी कोणतीच चूक केली नाही. फलंदाज मैदानातून बाहेर बाद होते. फलंदाज डकआउट. 0 धावसंख्येवर मनीष. नवीन फलंदाज माहुलगावचा मंगेश वैती, अष्टपैलू खेळाडू म्हणून मंगेश वैती. 3ऱ्या क्रमांकावर त्याला बढती दिली गेली या ठिकाणी मैदानामध्ये. यावी पहा, विकेट मिळवल्यानंतर मात्र गोलंदाजाचा अंदाज पूर्णपणे चुकला. डावेष्टीच्या बाहेर चेंडू फेकला आणि तोपर्यंत 1 धाव घोषित स्वरूपात धावफलकावर नोंद होते. 1 गडी बाद 3. खुल्या गटासाठी 2 लाख, द्वितीय क्रमांक 1 लाख, 3 लाखाची क्रिकेट स्पर्धा. यावी कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. मिडॉफला क्षेत्ररक्षक आहे. चेंडूवर येतोय, चेंडू पकडतोय आणि अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. तर मुंब्रा कळवा आणि ठाणे विभागासाठी प्रथम क्रमांक 1 लाख आणि द्वितीय क्रमांक 50,000, तब्बल 4,50,000ची ती क्रिकेट स्पर्धा. आणि वैयक्तिक पारितोषिक 48,000 आणि 23, 5,21,000ची एक टोटली क्रिकेट स्पर्धा. ठाणे कळवा नगरीतली मोठी क्रिकेट स्पर्धा. या ठिकाणी मात्र सोयीचा इशारा येतोय. 1 धाव मिळते संघाला आणि एका धावेच्या माध्यमातून धावफलकात आणखीन एक वाढ. 4 धावा. गुणरेखक अभिषेक साटम कणकवली आणि अभिमन्यू दास ठाणे. गुणरेखाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात पंच इथे शशी साटम सर आणि नासिर शेख पंचांच्या भूमिकेत ठाणे. या ठिकाणी मात्र कार्पेसाने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जातोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार, तोपर्यंत 1 धाव मिळाली फलंदाजाला. 1 धावेच्या माध्यमातून धावफलकात आणखीन एक निवाड. 5 धावा. मंगेश वैती 0 धावसंख्येवर खेळतोय. अभिषेक अंगणे 3 या धावसंख्येवर, ज्यांनी 4 चेंडूचा या ठिकाणी सामना केला. मंगेश वैती खेळण्याची तयार असेल. क्षेत्ररक्षक युरेशना इथे शॉर्ट थर्डमॅन तैनात केले गेले. शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ. युरेशना ऑफसाईडला, ऑनसाईडला बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक शॉर्ट मिड विकेट, एक मिड ऑन आणि एक लॉंग ऑन. या युरेशनातून गोलंदाज ऐश्वर्या सुर्वे. या ठिकाणी मात्र चेंडूला खेळण्याचा प्रयत्न केला. गॅप शॉट करण्याचा प्रयत्न होता, मात्र डीप एक्स्ट्रा करून क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू होते. गोलंदाजच्या दिशेने चेंडूची फेकी होती, पण तोपर्यंत 1+1 2 धावांचं योगदान मिळालं. 2 धाव मिळाल्या त्या मंगेश वैतीला. मंगेश वैतीने आपलं खातं उघडलं आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावफलकावर धावा जाऊन पोहोचतात त्या 1 गडी बाद 7.
ऐसे ही और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और बेल आइकन को दबाना बिल्कुल मत भूलना। शून्य निर्धाव 7 धावा आणि एक सफलता। प्रथम फलंदाजी करत असताना जे निर्णय त्यांनी सांगितलं होतं विक्रोळीचे अमोल म्हात्रे यांनी की आम्ही साधारणतः 45 ते 50 धावांचं योगदान देण्याचा प्रयत्न करू 5 षटकांमध्ये। आता पहिल्या षटकात 7 धावा आल्यात, एक मात्र फलंदाज गमावला, फलंदाज बाद झाला तो मनीष मंगेशवैती 2 आणि अभिषेक खेळतोय 3 या धावसंख्येत, ज्याने 4 चेंडूचा सामना केला। गोलंदाजीमध्ये बदल होतोय। वरळी SPP अर्थात उमेश लेवनखार संघाकडून गोलंदाजी येतोय जिमी नाटेकर। दुसरं षटक पॉवर प्लेचं असेल, 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर, एक डीप मिड विकेटला, एक लॉंग ऑन, तर एक क्षेत्ररक्षक मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला जिमी नाटेकर। डावखरा गोलंदाज डाव्या यष्टीच्या दिशेने चेंडूची फेकी होती, या ठिकाणी तुम्ही पाहिलं स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडूला फेकून दिलं, अर्थात एका धावेसाठी एक धाव। डावखरे गोलंदाज आहेत पंचांच्या उजवीकडून, ही गोलंदाजी जिमी नाटेकर आमच्या अतिथी कक्षाच्या एंडकडून। पुन्हा एकदा यावेळी पहा, हा झेल होऊ शकला असता, चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून मिळालं, या ठिकाणी शॉर्ट थर्डमॅनला हा झेल होऊ शकला असता, पण जर आणि तर या शब्दांना क्रिकेटमध्ये स्थान आहे। झेल सुटला, जीवदान मिळालं ते फलंदाजाला, आणि जीवदान मिळालं ते फलंदाज अभिषेक अंगणेला। जीवदान मिळाल्यानंतर आपल्याला लगेच रोहित शर्माची आठवण होते। 4 या धावसंख्येवर झेल सुटला, 264 धावा त्यांनी कुठून काढल्या। त्यानंतर मागच्या वर्ल्ड कपमध्ये त्यांनी तब्बल 5 शतकं या ठिकाणी नोंदवली। जीवदानाचं मोल किती असतं ते निश्चितच तुम्ही विचारा त्याला। दरम्यान या ठिकाणी मात्र हा चेंडू, अतिशय चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला, चांगली गोलंदाजी। अनेक क्रिकेट स्पर्धा गाजवणारे खेळाडू आहेत महाराष्ट्रच नव्हे तर भारतामध्ये, आणि त्यानंतर अखाती देश कतारपर्यंत गेलेले हे महाराष्ट्राचे क्रिकेटपटू खूप चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न करतात। टेनिस विश्व पूर्णपणे सुधारलं। 1990चा तुम्ही विचार केला तर साधारणतः 5 किंवा 10 हजाराची क्रिकेट स्पर्धा असायची, आज जर तुम्ही विचार केला तर ही क्रिकेट स्पर्धा 5,21,000ची क्रिकेट स्पर्धा, म्हणजे किती सुधारणा झाली ती तुम्ही पहा। वळूया मैदानाकडे। या ठिकाणी पुन्हा एकदा फलंदाज पूर्णपणे बीट होतो, यष्टीषक काम तमाम करतोय, निर्धाव चेंडूची सांगता। थंड नको, थंड नाही, साधी। आज 2,5-3 हजाराचे बूट प्रत्येक खेळाडूच्या पायामध्ये असतात, सुंदर टी-शर्ट असतं, गॉगल, त्याचबरोबर कॅप, हा सगळा रिवाज श्रीमंत क्रिकेटची निश्चित लक्षणं। दरम्यान या ठिकाणी मात्र बॅट चेंडूचा पुन्हा एकदा संपर्क येत नाही, आणि पूर्वी मात्र 1990च्या काळामध्ये तुम्ही गेलात तर मात्र आमचे खेळाडू अर्थात सगळीकडेचे खेळाडू स्लीपर मध्ये खेळायचे, स्लीपर बाजूला ठेवायचे आणि गोलंदाजी करायचे। सलग 4 चेंडू या ठिकाणी गोलंदाज जिमी नाटेकर निर्धाव फेकतोय, चांगली गोलंदाजी। पुन्हा एकदा यावेळी या चेंडूवर कोणतेही सफलता नाही, 5 चेंडू सलग निर्धाव या ठिकाणी फेकले गेले। जिमी नाटेकर यांनी एकच धाव या षटकात दिली, अतिशय टिचून मारा केला ते या गोलंदाजांनी, ज्याला कंजूस गोलंदाजी असे म्हटलं जातं। षटक समाप्त होते जिमी नाटेकरचं, एक धाव फक्त दिली, धावफलकार धावा आल्या, 2 षटकांची समाप्ती, 1 गडी बाद 8। 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी, पॉवर प्लेची षटकं समाप्त झालीत। अतिथी कक्षामध्ये तुम्ही जर पाहिलं तर या ठिकाणी सन्माननीय पाहुण्या या स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये जितेंद्रजी आव्हाड साहेब, डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब यांच्या सौभाग्यवती वृत्ताताई आव्हाड आणि पल्लवीताई जगताप या ठिकाणी आपल्या अतिथी कक्षामध्ये आपण पाहत आहात। खूप चांगलं योगदान क्रिकेटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न अर्थातच राजूदादा शिंदे आणि त्यांचा सर्व मित्रपरिवार, त्यामध्ये पूजाताई शिंदे, अध्यक्ष युवती राष्ट्रवादी काँग्रेस कळवा मुंब्रा विभाग, विरेशजी तावडे यांचं खूप मोठं योगदान आहे। विवेक राणे, व्यंकट मुदळियार, जावेद शेख, राजेश चव्हाण, सचिन भोसले, माजी नगरसेवक हेमंत खारकर आणि लबलू खान आणि त्यांचे इतर सहकारी यांचं खूप चांगलं योगदान या स्पर्धेला मिळाले। तन मन आणि धन या 3 घटकांचा पुरेपूर वापर करून ही क्रिकेट स्पर्धा संपन्न होते। गोलंदाजीमध्ये बदल होते, पॉवर प्लेचे षटक संपलेत आणि नवीन षटक घेऊन ऐश्वर्या। 30 षटक मार्गस्थ मैदानामध्ये या ठिकाणी पहा
अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पा अतिशय चांगला होता. गुडलेग स्पॉट चेंडू फेकला. मधल्या यष्टीवरून मात्र चेंडू बॅट्समनच्या बाजूने यष्टीच्या हातामध्ये विसावतोय. आपण पाहत आहात हा अंतिम सामना या रजनीमधला. वरळी SPP आणि विक्रोळी विक्रोळी. समोर फलंदाज मंगेश बॅकफुटचा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक धाव घोषित. धावफलकात 1 ने वाढ 9. छोट्या रणपती गोलंदाजी. पंचांच्या डावीकडून उजव्या हाताने ऐश्वर्य सुर्वे या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात घेतला. चेंडूला मात्र पहा वायडिश लॉंगॉन आणि लॉंगॉन मधून चेंडूला सीमा आपला आला. एक सुंदर संजीवनी चौकार. मंगेश वैती माहूर गावाचा प्रतिनिधित्व करणारा खेळाडू, ज्याने चौकाराच्या माध्यमातून स्वतःची वैयक्तिक धावसंख्या 7 या धावसंख्येवर गेला. धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या. 1 गडी बाद 13. चांगली फलंदाजी. तिसरं षटक मार्गस्थ मैदानामध्ये 5 षटकांचं पूर्वार्ध. पाहूया किती धावांपर्यंत योगदान देणार विक्रोळी संघ. इथे मात्र पहा हा या चेंडूवर मात्र कव्हर क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न यष्टीचा वेध घेऊ शकला नाही. तोपर्यंत एक धावफलकावर नोंदवली जाते. संघाला 14च्या घरात घेऊन जातोय. 1 गडी बाद. लाडक्या मायबाप प्रेक्षकांचं पुन्हा एकदा आपण हार्दिक स्वागत करूया. कारण क्रिकेटची ओढ ही सगळ्यांनाच आहे. 130 करोड जनतेमध्ये क्रिकेट हे अतिशय मान आहे. दरम्यान या ठिकाणी या चेंडूला कार्पेटच्या साने खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू गेला लॉंगॉन क्षेत्रामध्ये, जिथे क्षेत्ररक्षक चेंडू येणार. अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण. चेंडूची फेकी चांगली होती. गोलंदाजीच्या दिशेने 1 धावेचं योगदान. अंतिम चेंडू असेल. मंगेश वैती 5 चेंडूत 8 धावांचं योगदान. अभिषेक अंगणे 11 चेंडूत 5 धावांचं योगदान त्याने आतापर्यंत दिलं. एकमेव फलंदाज बाद झाला. फलंदाज अभिषेक. पुढचा चेंडू या ठिकाणी चेंडूला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक थोडंसं खराब झालं. चेंडू गेला तो अर्थात स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. तोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार. 1 धावेचं योगदान मिळालं. 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 16 धावा धावफलकावर आल्या. प्रत्येक षटकाचं समीकरण आपण इथे साधारण पाहिलं. सरासरी येते ती प्रति षटक 5.33 या गतीने धावा येत आहेत. प्रथम फलंदाजी करत असताना विक्रोळी संघाच्या. षटक होतं गोलंदाज ऐश्वर्य सुर्वेचं. या षटकात त्याने एकूण धावफलकावर येतात त्या 16. 8 धावा या षटकात खर्च केल्या. 2 षटकं गोलंदाजी केली आणि 2 षटकात एकूण 15 धावा दिल्या आणि 1 फलंदाज बाद ही त्याची कामगिरी. 2 षटकं अजूनही बाकी आहेत. खेळाच्या पहिल्या सत्रामधली गोलंदाजीमध्ये बदल होतोय आणि नवीन षटक घेऊन गोलंदाज महेश पुलावले घाटकोपर हुलावले माफ करा. घाटकोपर नगरीचं प्रतिनिधित्व करणारा हा गोलंदाज विक्रोळी संघाकडून. 1 गडी बाद 16. समोर मात्र मंगेश वैती 6 चेंडूमध्ये 9 धावांचं त्याने आतापर्यंत योगदान दिलं. 16 धावा धावफलकावर आल्यात. क्रिकेटचं कुरुक्षेत्र चेंडूपळीचा योद्धा आपण पाहत आहात. मोठी क्रिकेट स्पर्धा संपूर्ण या नगरीमधली. या ठिकाणी आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. स्वीप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू गेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि तोपर्यंत 1 धाव धावफलकात नोंदवली जाते. यावेळी 1 धाव संघाला 17. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. मनीष बाद झाला. अभिषेक अंगणे या ठिकाणी पहा आकुटब्या चेंडूचा हवेतून खेळण्याचा प्रयत्न केला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. इथे कोणती चूक नाही आणि फलंदाज मैदानातून बाहेर.
समाजवादी 12 चेंडूमध्ये 5 धावांचं त्यांनी योगदान दिलं. आतापर्यंत 2 बाद 17 धावा धापल करत. चौथं षटक मार्गस्थ आहे मैदानामध्ये. गोलंदाज महेशला हे यश मिळते. नवीन फलंदाज मैदानामध्ये. नवीन फलंदाज ऋषी वैद्य सर मैदानामध्ये. या खेळूला मी 2003 साली कर्नाळ स्पोर्टच्या मैदानामध्ये पाहिलं होतं. ती 1 लाखाची क्रिकेट स्पर्धा. त्यानंतर अनेक क्रिकेट स्पर्धा ह्या खेळाडूंनी गाजवले. ती स्पर्धा मात्र त्यांनी गमावली होती. उपविजेतेपद त्यांना मिळालं होतं. दरम्यान या ठिकाणी पहा, हा चेंडू हवेतून करण्याचा प्रयत्न, मात्र वन बॉल चेंडू क्षेत्रेच्या हातामध्ये जातोय वाडिश लॉंगॉन क्षेत्रामध्ये आणि तोपर्यंत 1 धावीचं योगदान. 1 धाव. आता मात्र ऋषी वैद्य सर खूप मोठं नाव आहे क्रिकेटमधलं. आनंदवाडी चषकातली क्रिकेट स्पर्धा गाजवली होती 2018 या खेळाडूंनी खूप चांगलं योगदान त्या स्पर्धेमध्ये त्यांनी दिलं होतं. प्रचंड प्रेक्षकांची ती अर्थातच सिंधुदुर्गातली क्रिकेट स्पर्धा. या ठिकाणी बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला. चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला आणि पाहूया पंच या ठिकाणी दर्शवतात 2 धावा. ऋषी वैद्य सरांनी आपलं खातं उघडले 2 धावांनी. आपलं खातं वाढवते ती 2 गडी बाद 20. खूप मोठं नाव ऋषी वैद्य सर. क्रिकेटसाठी खूप चांगलं योगदान त्यांनी दिलं. संयमी आणि एक मृतभाषी असे हे व्यक्तिमत्व. कारण क्रिकेटमध्ये नेहमी सचिनजी तेंडुलकरांसारखं व्यक्तिमत्व असावं लागतं आणि तसंच व्यक्तिमत्व ऋषी वैद्य सरांचं. वळतोय आपण मैदानाकडे. 2 बाद 20. चौथं षटक मार्गस्थ मैदानामध्ये. क्षेत्ररक्षण पूर्णपणे विस्तारलेलं आपण पाहायला मिळतं. दरम्यान पुढचा चेंडू या ठिकाणी पहा, चेंडूला निश्चितच पूल करायचा होता. चेंडू खाली राहिला. चेंडू गेला स्लिप पॉईंटच्या दिशेने आणि त्या दरम्यान मात्र 1 धाव मिळाली संघाला. 1 धाव आणि या एका धावेच्या माध्यमातून धावफलकात वाढवते ती 21. 2 बाद. मंगेश वैती मात्र या ठिकाणी खेळण्यास तयार असेल. 1 चौकाराच्या माध्यमातून 8 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान. आता मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. हवेतून चेंडू जातोय तो अर्थातच शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय. इथे मात्र झेल आणि आणखीन एक मोठा धक्का बसला तो विक्रोळी संघाला. सर यांना विनंती आहे की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हावं, ही आपल्या नम्र विनंती. 4 षटकं समाजलेली. धावा धापलकर आल्या 3 गडी बाद 31. ऋषी वैद्य सर खेळतात. 21 धावा धापलकर आल्यात. ऋषी वैद्य सर खेळतात. 2 चेंडूमध्ये 3 धावांचं त्यांनी योगदान दिलं. रोहित भालेराव 0 धावसंख्येवर. षटक होतं गोलंदाज महेशचं. 4 धावा देत. 4 धावा त्यांनी दिल्या. 2 विकेट त्यांनी प्राप्त केलं. 3 बाद 21. शेवटचं षटक हाणामारीचं षटक आणि शेवटचं षटक इथे घेऊन गोलंदाज येतोय. ईशान खान शेवटचं षटक घेऊन गोलंदाज. मंगेश वैती बाद झाला वैयक्तिक 10 धावांचे योगदान देऊन. डावखरा गोलंदाज यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडूला घेतलाय. भिरकावून दिलाय. लॉफ्टेड शॉट लॉंग ऑफ सीमारेषे पलीकडे या देते एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. राव यांनी मात्र षटकाराने आपलं खातं उघडले. 6 धावांचं योगदान इथे दिलं गेलं.
27-3 बाद. शेवटचे षटक मैदानामध्ये खेळाच्या पहिल्या सत्रामधलं पूर्वार्धातलं. सत्तावीस. रोहित बालेराव षटकाराने आपलं खातं उघडतोय. आक्रमक फलंदाज. 17-18 बॉलचा रनअप आहे. गोलंदाज ईशान खानचं वेगाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न केला. यावेळी मात्र यॉर्करचा चेंडू होता, खोदून काढला चेंडूला. चेंडू आपण पाहिला तर क्षेत्ररक्षक या ठिकाणी स्वतः गोलंदाज इथे जातो तोपर्यंत मात्र कोणती धाव येत नाही आहे. धावफलक 27-3 बाद. धावा आल्या नाहीत त्या या मेगा फायनलमध्ये. मगाशी आपण पाहिलं तर मेगा वाघवेल या संघाने खरोखर सुंदर योगदान देण्याचा प्रयत्न केला. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक देखील मिळालं. तर 1 साइड 11 वर्तणार ठाणे या संघाला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक 50,000चं. काय सांगतात 27-3 बाद. खुला गट क्षेत्ररक्षक प्रत्येकी 3,000 रुपये पारितोषिक. उत्कृष्ट गोलंदाज 10, उत्कृष्ट फलंदाज 10, 10,000. मालिकावीर 25,000, 48,000 पारितोषिक. तर स्थानिक गटामध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक 3,000, उत्कृष्ट गोलंदाज 5,000, उत्कृष्ट फलंदाज 5,000 आणि मालिकावीर 10,000, 23,000चे पारितोषिक. 4.5 लाखाचे पारितोषिक अधिक 48 आणि 23 5,21,000ची भव्य क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्रातली आणि कळवा विभागातील ही मोठी क्रिकेट स्पर्धा रजनी आपण पाहतात. वळतो आपण मैदानाकडे पुढच्या सामन्यासाठी. यावेळी पहा हा चेंडू मात्र निश्चितच घोषित स्वरूपात 1 धावेचे योगदान मिळते. शॉट थर्ड मॅन आणि शॉट फाईन लेग यामध्ये ही धाव 1 धाव संघाला घेऊन जात आहेत. 28. अंतिम कदाचित 3 चेंडू बाकी असतील. या 3 चेंडूवर किती धावा येणार हा प्रश्नचिन्ह मैदानामध्ये. आमचे लाडके प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून आणि मैदानामध्ये खारल्याण मैदान कळवाच्या मैदानामध्ये चालू असलेल्या क्रिकेट स्पर्धा पाहत असताना त्यांचं देखील आपण हार्दिक स्वागत करूया. वळूया मैदानाकडे पुढच्या चेंडूसाठी. या ठिकाणी मात्र बॅटच्या पडल्यात चेंडू दिलाय. चेंडूला भिरकवण्याचा प्रयत्न केलाय. लॉंग ऑनला येतोय. आणखीन एक गगनभेदी गगनचुंबी षटकार. संख्येवर खेळत असताना धावफलकावर 3 गडी बाद 34 धावा. येणारे शेवटचे 2 चेंडू खेळाच्या पहिल्या सत्रातले. आक्रमक रोहित भालेराव, दुसरीकडे अर्थातच ऋषी वैद्य सर. 2 चेंडू अंतिम. गोलंदाज ईशान खान, जिशान खान. हा चेंडू मात्र डीप एक्स्ट्रावरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केलाय. डीप एक्स्ट्रा करून शेतशी चेंडूवर येणार दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न. आणि इथे 2 धावा देखील सहजगत्या इथे पूर्ण केले. थोडीशी ओव्हर थ्रो होती मात्र बॅकअप चांगलं होतं. या 2 धावा पुन्हा एकदा मिळाल्या त्या रोहित भालेरावला. 2 धावांच्या माध्यमातून त्याची वैयक्तिक धावसंख्या जाऊन पोहोचली 15 आणि एकूण धावसंख्या धावफलकावर इथे 3 गडी बाद 36. अंतिम चेंडू पाहूया. अंतिम चेंडूवर जर चौकार आला तर 40 धावा, षटकार आला तर 42 धावा आणि विकेट जर आली तर मात्र धावसंख्या स्थिर किंवा निर्धाव चेंडू धावसंख्या 36. आतापर्यंत 15 धावा खर्च केल्या ह्या गोलंदाजाने जिशान खान. मागडा ठरला. भारतीय षटकाच्या क्रिकेट सामन्यामध्ये 7 धावा देणारा गोलंदाज हा नेहमी चांगला गोलंदाज मानला जातो. अंतिम चेंडू बाकी असेल. दोन्ही पंच या ठिकाणी एकत्र येत आहेत.
चेंडूची चाचपणी करतायत. अंतिम चेंडू. खेळाच्या पहिल्या सत्रातला शेवटचा चेंडू बाकी आहे. चौकार, षटकार, निर्धावकी, विकेट. समोर मात्र रोहित भालेराव आणि गोलंदाज जिशान खान. पंचांच्या डावीकडून डाव्या हाताने या ठिकाणी पहा, या चेंडूला पुन्हा एकदा उंचावून फटकण्याचा प्रयत्न केले. लॉंग ऑनला येते आणखीन एक सुरेख षटकार. सुखद अर्थातच शेवट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला. 6 धावांचं योगदान. धावफलकार धावा आल्या 3 गडी बाद 42. विक्रोली संघाच्या 43 धावांचं लक्ष्य. माध्यमातून 21 धावांचं योगदान दिलं आणि एकूण धावफलकावर धावा येऊन पोहोचल्या त्या 42-43 धावांचं लक्ष्य समोर असेल. षटक होतं शेवटचं जिशान खानचं. या षटकात जिशानच्या षटकात मागडे षटक फेकलं गेलं आणि या षटकात धावा 3 षटकारांच्या माध्यमातून आल्या त्या 21. अतिशय मागडे षटक समाप्त झालं. तर खुल्या गटातील ही क्रिकेट स्पर्धा आणि त्याच्यामध्ये पहिलं सत्र समाप्त झालं. विक्रोळी संघाने 42 धावा जमवल्यात आणि वरळी SPP उमेश शिलवणखार संघाला 43 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करावा लागेल. आणि खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा आपण ऐकूया तुर्बेचा अतिशय गोड आवाज कुणाल दाते सरांना. ओव्हर टू कुणाल दाते सर. धन्यवाद. संघर्ष नामदार चषक 2021 कळव्यात प्रथमच क्रिकेटचा हा महासंग्राम आपण अनुभवतोय आणि आज अंतिम टप्प्यामध्ये ही स्पर्धा येऊन पोहोचली. 5 षटकांचा खेळ आता शिल्लक आहे आणि या मॅच मध्ये 43 रनचं लक्ष्य. खळे गोळवलीचा बॅट्समन मैदानामध्ये उतरला. रोहित भालेराव उर्फ किडनी आणि काय बॅटिंग केली त्यांनी आज या मॅच मध्ये. दमदार खेळाच्या बदौलत अखेर विक्रोळी या टीमने रन केले. स्कोर बोर्डवर 42 आणि 43 रनचं लक्ष ठेवलंय. या स्पर्धेचे आयोजक राजूदादा शिंदे, युवती अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पूजाताई शिंदे यांच्या संकल्पनेतून आम्ही ही स्पर्धा तुमच्या समोर घेऊन आलो. या ठाणे मुंब्रा कळवा मतदारसंघाचे विद्यमान आमदार नामदार डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेब, गृहनिर्माण मंत्री महाराष्ट्र राज्य यांनी सर्वप्रथम भेट दिली या स्पर्धेला. शुभ आशीर्वाद त्यांचे आहेत आणि खरोखरच त्यांच्या शुभ आशीर्वादाने एक मोठी स्पर्धा आम्ही तुमच्यासमोर ठेवू शकलो. 2 लाख रुपयाचं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे खुल्या गटासाठी आणि 1 लाख रुपये द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक आहे खुल्या गटासाठी. क्षेत्ररक्षक 3000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी. उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजासाठी प्रत्येकी 10,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी आणि मालिकावीरासाठी 25,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी इथे दिली जाईल. आपल्या मंचावर युवती अध्यक्षा उपस्थित आहेत पूजाताई शिंदे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आणि नक्कीच त्यांच्या भावी आयुष्यासाठी भावी प्रवासासाठी समाजकार्याच्या राजकारणातल्या आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा. त्याचबरोबर राजूदादा शिंदे अशीच प्रगती आपण करत राहा तुमच्या आयुष्यामध्ये आणि त्याचबरोबर तुमच्या हातून देखील समाजकार्य सातत्याने घडत राहू. या प्रभागाचा या विभागाचा विकास तुमच्या माध्यमातून समाजकार्याच्या माध्यमातून होत राहो ही ईश्वरचरणी आम्ही प्रार्थना करतो. आणि आता येतोय या मॅचकडे. पहिलाच बॉल व्ही शेप मध्ये समोर स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. बॉल सीमा पार. रन्स मिळतील 4. हा चौकार. देखील आपल्या मंचावर उपस्थित आहेत आणि त्या देखील आनंद घेत आहेत
या स्पर्धेचा. साहेबांनी राजकारणात अनेक चौकार षटकार लगवले आणि नुकतंच त्यांचं आगमन देखील मंचावर झालं होतं. MCAचे व्हाईस प्रेसिडेंट म्हणून त्यांना आम्ही पाहतो आणि खूप चांगलं कार्य ते करतात. गृहनिर्माण मंत्री आहेत महाराष्ट्र राज्याचे आणि सलग 3 वेळेला कळवा मुंब्रा परिसरातून आमदार म्हणून ते निवडून आलेत आणि आज महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व करतात. हॉर्टिकल्चर मिनिस्टर, त्याचबरोबर मेडिकल एज्युकेशन मिनिस्टर ही देखील पदे त्यांनी पहिले भूषवलेली आहेत. आणि यावेळेला पंचाकडे अपील, बॅट्समन आउट होईल. इथे LBWच्या स्वरूपामध्ये प्रीतम आउट होतोय. पहिल्या बॉलवर चौकार, त्याचं प्रत्युत्तर गिरीश कोचरेकर अचूकतेचं माहेरघर इथे देत असताना पहिल्या बॉलवर चौकार आला आणि गिरीश कोचरेकर हा खेळाडू थांबेल तो गिरीश कोचरेकर कसा. शिनरॉय टोयोटा या व्यावसायिक संघाच्या दरम्यान ज्याने लेदर क्रिकेट सुरुवात केली आणि आता ऑटोमोटिव्हसाठी तो लेदर क्रिकेट खेळताना दिसतो. लेदर क्रिकेटमध्ये देखील अचूक टप्प्याची गोलंदाजी खूप महत्त्वाची ठरते आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील त्याच्यापेक्षा सरस तो ठरत असताना दिसतो. काही काळ मागचा जर गेला तर विक्रोलियन्स टीमकडून खेळत असताना थोडासा महागडा ठरला जरूर, परंतु या स्पर्धेमध्ये मला अचूकतेचं माहेरघर का म्हटलं जातं हे अगदी ठोस आणि ठामपणे त्याने सांगितलंय त्याच्या परफॉर्मन्सच्या जोरावर. चांगला खेळ आतापर्यंत दाखवलाय. 28 बॉलमध्ये 39 रनची आवश्यकता. ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत नक्की जाईल, कारण प्रीतम आउट झालाय, जो बंद मैदानाचा राजा मानला जातो मुंबई क्रिकेटचा. इजरार आलाय. याला फटका चांगला आहे. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेने बॉल थांबला ग्राउंडच्या आतमध्ये. इथे 2 रन कंप्लीट होत आहेत. 3रा रनचा प्रयत्न होईल का? 2 रन इथे मिळतील. मुन्ना यांचे बंधू आहेत इजरार खान. मीरा रोडला राहायचे आता जोगेश्वरीमध्ये स्थायिक झालेले आहेत. 6 रन स्कोअर बोर्डवर. 1 विकेट गमावल्यानंतर तर गिरीश कोचरेकर पहिल्या षटक हाताळत असताना रन झाले 6. यावेळेला फटका चांगला आहे. पॉइंट मधून बॉल काढलाय, परंतु तिथे तुम्हाला फक्त 1च रन मिळेल. 1 रन घोषित क्षेत्रामध्ये. टीमची धावसंख्या पुढे जाते. रन होत आहेत स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 7. रन स्कोअर बोर्डवर. 4 बॉलचा खेळ इथे संपलाय. बॅकफुटला जाऊन फक्त स्क्वेअर कट केलाय. दिशा दिली लेट कट इथे खेळला गेलाय. 1 रन इथे मिळेल. टीमची धावसंख्या पुढे जाईल. रन झालेले आहेत 8. सिंगल डबलवर आता भरोसा दाखवलाय, कारण या ओव्हरमध्ये 1 चौकार आलाय. लक्ष खूप चांगलं सेट केलंय. नो डाऊट फायनलचा सामना. दोन्ही टीमवर प्रेशर समान आहे. 43 रनचा पाठलाग करायचा आहे. आणि यावेळेला फटका चांगला आहे. हवाई सफर बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. अंपायरचा इशारा किती येतोय पाहावं लागेल आणि हा येतोय चौकार. खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहेत स्कोअर बोर्डवर 12. 1 विकेट गमावल्यानंतर संघर्ष प्रतिष्ठानच्याच माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून एक दैदिप्यमान सोहळा ठाणे कळवा परिसरामध्ये प्रथमताच. एक भली मोठी स्पर्धा आपल्या समोर. काही वेळापूर्वी या स्पर्धेचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय नामदार डॉक्टर जितेंद्रजी आव्हाड साहेब हे शुभाशीर्वाद देऊन गेले या स्पर्धेला. भारतातला सर्वाधिक मोठा गोपाळकाळा श्रीकृष्ण जन्माष्टमी, ज्याला दहीहंडी आपण संबोधतो, आणि याच NGOच्या माध्यमातून ती संपन्न होते. पण पाहिलं स्पेनचे गोविंदा देखील त्यांच्या त्या फेस्टिवलला भेट देऊन गेलेले आहेत आणि 9 थरांचा एक मोठा गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड त्यांनी प्रस्थापित केला. हा देखील ठाणेकरांच्या शिरपेचात रोवला गेलेला मानाचा तुरा होता. आणि जितेंद्र आव्हाड साहेब यांचं कार्य सातत्याने गोविंदासाठी असेल, या प्रभागाच्या विकासासाठी असेल, जनसामान्यांचा नेता म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहतो. राजूदादा शिंदे, त्याचबरोबर युवती अध्यक्षा पूजाताई शिंदे
यांच्यावर दाखवलेला ठाम विश्वास या स्पर्धेची ग्वाही देऊन जातो की ही स्पर्धा आता खूप यशस्वीरित्या संपन्न झाली आहे. वीरेश तावडे यांनी देखील संपूर्ण स्पर्धा संपन्न करत असताना सूत्रधाराची भूमिका पार पाडली. टीम मॅनेजमेंट कसं असावं, कधी कुठला संघ खेळेल, कशा पद्धतीने लॉट्स असतील, याच्यामध्ये वीरेश यांची सर्वाधिक महत्त्वाची भूमिका राहिली. त्याचबरोबर राजूदादा यांचा संपूर्ण मित्रपरिवार, आता नाव घेणं शक्य नाही आहे, परंतु खरोखर त्यांचं कौतुक व्हायला पाहिजे. रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली आणि या 4 रात्रीमध्ये आपल्यासमोर ही स्पर्धा ठेवली गेली. या तमाम कार्यकर्त्यांचे आम्ही आभारी आहोत. व्हाईट बॉलचा इशारा इथे घोषित केलाय आणि त्याचमुळे एक्स्ट्रा रन टीमच्या टोटलमध्ये जाईल. टीमची धावसंख्या 13, लक्ष्य पार करायचे 43. ओव्हर द विकेट. यावेळेला फटका चांगला आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलाय, डीप मध्ये फिल्डर नाही, रन्स इथे येतील. पाहूया, पलीकडे गेला तर 4, आतमध्ये पडला असेल छतावर तर 2. किती अंपायर निर्णय देतील. बॉल गेलाय मागे, त्यामुळे रन्स मिळतील 4. हा चौकार. पाहिलं, गुजरात राज्याचे टुरिझम ब्रँड अम्बॅसेडर म्हणून अमिताभ बच्चनची निवड झाली आहे, सर्वांनाच माहिती आहे. कुछ दिन आओ बिताओ गुजरात में, असं अमिताभ बच्चन टेलिव्हिजनवर नेहमीच सांगताना आपण पाहिलेत. परंतु जितेंद्र आव्हाड साहेब ज्यावेळेला हॉर्टिकल्चर मिनिस्टर होते त्यावेळेला पहिल्यांदा ब्रँड अम्बॅसेडर अमिताभ बच्चन यांना, महानायकाला, आपल्या महाराष्ट्रातल्या मंत्र्यांनी केलं, हे देखील आवर्जून आपल्याला सांगावं लागेल. 17 रन, 1 विकेटचं नुकसान. बॉल तयार. यावेळेला फटका चांगला आहे, आणखीन एक चांगलं टायमिंग. बॉल चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. पाहूया रन किती मिळतील. पंचांचा इशारा, आणखीन एक दमदार चौकार अमित कोहलीच्या बॅट मधून येत आहेत. या 4 रन, टीमची धावसंख्या 21. करतच आलेले आहेत. कॉफी विथ करण तुम्ही तर पाहिला असेल, परंतु जितेंद्र आव्हाड साहेबांनी एक वेगळा कार्यक्रम इथे राबवला. 21 रन झाले, 21. 22 रनची आवश्यकता आहे 22 बॉलमध्ये. चांगली बॉलिंग, एज घेतली आहे बॅटची, तोपर्यंत 1 रन मिळते. तर मी चर्चा करत होतो कॉफी विथ करणची, परंतु आपल्या जितेंद्र आव्हाड साहेबांनी एक वेगळा कार्यक्रम ज्यावेळेला ते मिनिस्टर होते त्यावेळेला त्यांच्या माध्यमातून राबवला गेला, कॉफी विथ स्टुडंट. आणि खरोखर त्यांनी आपल्या प्रभागातील, आपल्या परिसरातील, संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणांच्या काय समस्या आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न त्या माध्यमातून राहिला. ठाणे, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, धुळे, सोलापूर या परिसरामध्ये सातत्याने त्यांनी स्टुडंटच्या संपर्कात आले आणि त्यांचे प्रश्न जाणून घेतलेले एकमात्र नेते, एकमात्र मंत्री होते जितेंद्र आव्हाड साहेब. कव्हर्सला इथे दिशा दिली, 1 रन इथे कंप्लीट होते. दुसऱ्या रनचा प्रयत्न होईल का? 1च रन मिळते आणि त्यांचा शुभ आशीर्वाद लाभला या स्पर्धेला. हे खरोखर मोठं भाग्याचे दिवस आहेत आणि भाग्याची स्पर्धा तुम्ही अनुभवताय. रन झाले स्कोअर बोर्डवर 23, लक्ष्य पार करायचं या मॅच मध्ये 43 रनचं. अजूनही 20 रनची आवश्यकता. दुसरं षटक सुरू आहे. राहुल वराडकर आलाय बॉलिंग मार्कवर. एक चांगला बॉलर आहे, परंतु त्याच्या विरुद्ध सध्या चांगली बॅटिंग होते इसरार खान आणि अमित कोहलीच्या माध्यमातून. अमित कोहली स्ट्रायकिंग एंडला. लोअर फुलटोस बॉल ऑन साइडला दिशा दिली आहे. मिड ऑनचा खेळाडू जातोय शॉर्ट मिड विकेट पर्यंत, तोपर्यंत 1 रन इथे कंप्लीट केली जाईल. आणखीन 1 रनची भर. टीमची धावसंख्या 24. टार्गेट तर चांगलं सेट केलं होतं. रोहित भालेरावने खूप चांगली बॅटिंग केली होती. शेवटचा बॉल शिल्लक 19 बॉलमध्ये 19 रन. हा तोच संघ आहे विक्रोलिन्स विक्रोळी. 20 रनचा पाठलाग करत असताना शेवटच्या बॉलपर्यंत झुंज दिली आणि आज फायनलचा सामना खेळतोय. शेवटच्या बॉलवर 2 रन केले आणि त्यानंतर मोठमोठ्या संघाला त्यांनी हरवलं. फुलर लेनचा बॉल कव्हर्सला ड्राईव्ह केलाय. डीप मध्ये फिल्डर आहे रोहित भालेराव, तोपर्यंत 1 रन मिळते या स्ट्रोकवर. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन आहे स्कोअर बोर्डवर 12.50च्या सरासरीने आतापर्यंत 25 आणि आता येणाऱ्या 3 ओव्हरमध्ये म्हणजे 18 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता. इसरार खान आणि अमित कोहली
चा आपण विचार केला तर चुनाभट्टीचा हा खेळाडू आणि चुनाभट्टी म्हटल्यानंतर आपण पाहतो तिथे देखील चांगल्या चांगल्या स्पर्धा होतात आणि अमित कोरीचं नाव सातत्याने चर्चेमध्ये असतं. 25 वर 1 2 ओव्हरच्या खेळाच्या समाप्तीनंतर प्रीतम परबने चौकाराने सुरुवात केली. तो आऊट झाला, परंतु त्यानंतर दबावच दिसलेला नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमवर. 6 बॉलमध्ये 10 रन इजरार खान आणि त्यानंतर अमित कोरीने 4 बॉलमध्ये 10 रन केलेत. 250चा त्याचा बॅटिंग स्ट्राईक रेट राहिलाय. ओव्हर नंबर 3 मध्ये तर पहिल्या रात्रीमध्ये मुकेश दास याला आपण पाहिलं. आता यात अंतिम रात्रीमध्ये सौरभचा वापर इथे केला जाईल. तर सौरभकडे आता सर्वांच्या नजरा असतील. 3 ओव्हरचा खेळ शिल्लक. 18 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता आहे. बॉलमध्ये 18 रन हे समीकरण. सौ ऋता आव्हाड वहिनी आमच्या मंचावर आहेत. या मॅचचा आनंद त्या घेत आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत आम्ही करतो पूजाताई शिंदे यांच्या वतीने. युवती अध्यक्ष आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या. एक चांगली भक्कम फळी महिलांची निर्माण करतात पूजाताई शिंदे यांनी. यावेळेला पहिल्याच बॉलवर एक विकेट मिळवून देतोय बॉलर. खूप चांगली बॉलिंग. ऋषी वैद्य यांच्या हातामध्ये जाऊन बॉल विसावला. विकेट किपिंग आणखीन चांगली. टर्न चांगला मिळाला आणि एक मोठा झटका दिला. इस्रार खान आउट होत असताना खूप चांगली खेळाडू वृत्ती दाखवली इथे इस्रार खानने. बॅटला ब्रश झाल्या झाल्या लगेच तो चालत सुटला. याला म्हटलं जातं स्पोर्टमॅन स्पिरिट्स. 17 बॉल प्रोग्रेस. 43 रनचं लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. इथे 1-1 रन म्हणजे रन बॉल इक्वेशन देखील कठीण केलं जाऊ शकतं. हा सामना हाय व्होल्टेज होऊ शकतो जर अशाच पद्धतीने बॉलिंग राहिली. 17 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता आहे, परंतु एसपीपी वरळी म्हणजेच उमेश 11 खार संघाने खूप चांगला परफॉर्मन्स इथे दिलाय. भावेश शेलार आलाय मॅन फ्रॉम भटवाडी घाटकोपर बॅटिंग करण्यासाठी. अमित कोरीच्या बरोबरीने भावेशला आता खेळ करायचा आहे. बिग बॅश लीग मध्ये देखील चांगलं क्रिकेट दाखवले या खेळाडूंनी. 70-70 प्रेझेंट बिग बॅश लीग मध्ये. आणि आता आपण पाहतोय महाराष्ट्रामधली ही दुसरी नाईटची स्पर्धा कदाचित असावी. या स्पर्धेमध्ये खुल्या गटातील हे सर्व खेळाडू खेळतात 70-70 बिग बॅश लीग नंतर. तर 25 वर 2 विकेट. ओव्हर नंबर 13 प्रोग्रेस. 17 बॉलमध्ये 18 रनची आवश्यकता. हा बॉल पहा खूप वेगाने गेला विकेट कीपरच्या हातामध्ये. भावेशला समजला देखील नाहीये, तो फक्त पाहतच राहिलाय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर. हो चांगला टर्न मिळालाय. भावेशला असं वाटलं की बाहेर निघेल, परंतु बॉल पिचिंग झाल्यानंतर थोडंसं आतमध्येच आला. सलग 2 डॉट बॉल. डॉट बॉलचं प्रेशर हळूहळू वाढेल. नासेर यांचा इशारा येतोय डेड बॉलचा. रनअप मध्ये थोडासा व्यत्यय. टीमची धावसंख्या स्थिर आहे 25 रन. भावेश खेळतोय 0 वर आता आलाय आणि आता मात्र पुन्हा एकदा बीट करून गेलाय विकेट कीपरच्या हातामध्ये. पर्सेंटेज ऑफ डॉट बॉल पहिल्या इनिंग मध्ये जर आपण पाहिलं तर अभिषेक आंगने 12 बॉलमध्ये 5 रन केले आणि आता दुसऱ्या इनिंग मध्ये जर पाहिलं तर सलग 3 बॉल डॉट आतापर्यंत टाकलेले आहेत. बॉलिंग करत असताना बॉलर सौरभने उंची थोडीशी कमी वाटते, परंतु बॉलिंग पा किती चांगली धारदार आहे. अचूक टप्प्यावर बॉल पिच करतोय. जास्त रूम देण्याचा प्रयत्न नाहीये बॅट्समनला आणि त्याचमुळे खूप चांगलं कमबॅक, सुपर कमबॅक इथे होत असताना हा बॉल सोडून दिलाय. आता मात्र अंपायरला कसरत करण्याची संधी आहे रात्रीच्या वेळेला आणि इथे वाईट बॉल घोषित केलाय. एक्स्ट्रा रन मिळेल. एक्स्ट्रा रन नंतर टीमच्या धावसंख्येमध्ये भर होते. रन झालेले आहेत स्कोर बोर्डवर 26. रिक्वायर रन रेट 6.80 होऊन झालाय. या मॅच मध्ये 15 बॉलमध्ये रन करायचे 17. पहिले रिक्वायर रन रेट होता 18 बॉलमध्ये 18. ज्यावेळेला पाहिजे होते त्यावेळेला 6. हळूहळू का होईना रन रेट वाढला की दबाव वाढतो. प्रेशर वाढलं की विकेट्स येतात. विकेट्स गेल्या की कठीण परिस्थिती होते आणि त्यानंतर विजयाचा एक वेगळा आनंद मिळतो.
असाच तर हा खेळ आहे क्रिकेट, जो आपल्याला वेळ लावतो, परंतु शॉर्ट बॉलवर तुटून पडलाय बॅट्समन भावेश. अंपायरचा इशारा, रन्स मिळतील 4 आणि हा येतोय चौकार. ची 4 रन त्याच्या खात्यामध्ये, त्या टीमची धावसंख्या 30 या आकड्यावर जाऊन पोहोचली. 43 रनच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. 13 रनची अजूनही आवश्यकता. बॉल शिल्लक आहेत 14 बॉल आणि 13 रन. संघर्ष प्रतिष्ठान आणि मैदानामध्ये तो संघर्ष तुम्ही अनुभवताय. नामदार चषक 2021 च्या या फायनल मध्ये कुठला संघ जिंकेल अजूनही गुलदस्त्यात. आणखीन एक मोठा फटका, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल पहा किती लांब लांब गेलाय, परंतु अंपायरचा इशारा येतोय, फक्त रन मिळेल 1. तुम्ही इथून ठाणे कळवा चौकामध्ये जरी बॉल मारला तरी तुम्हाला 1च रन मिळेल. कारण मर्यादा आहेत. साकेत नाक्यावर जरी बॉल मारला तरी 1च रन मिळेल आणि इथे 1च रन मिळते. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आहे 31. असणं गरजेचं असतं क्रिकेटमध्ये, प्रत्येक वेळेला टेन्शन घेऊन चालत नाही. 13 बॉलमध्ये 12 रनची आवश्यकता अजूनही मैदानामध्ये आहे. भावेश शेलार चांगलं क्रिकेट इथे तो खेळताना दिसतोय अमित कोरीच्या बरोबरीने. अमितने आतापर्यंत खूप चांगला खेळ केलाय, नो डाऊट. पहिल्या इनिंगमध्ये बॅट्समन चालला रोहित भालेराव आणि आत्ता पहा दुसऱ्या इनिंगमध्ये अमित कोरीने खूप चांगला खेळ केला इसरार खानच्या बरोबरीने. भावेशच्या बॅटमधून 1 चौकार. यावेळेला इनसाइड एज, विकेट किपरच्या मागे बॉल चाललाय. अंपायरचा इशारा येतोय 1 रन. ठाणे प्रतियोगितेमध्ये कळवा मुंब्रा ठाणे परिसरातील जे 2 संघ फायनलमध्ये पोहोचले होते त्यांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या उजव्या बाजूला येऊन थांबायचे. मेगा स्पोर्ट्स वाघबीळ आणि 1 साइड 11 वर्तकनगर ठाणे. प्रेझेंटेशन सेरेमनी अगदी लवकरच इथे सुरू होईल या स्पर्धेची. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. रन आहेत 32. या मॅच मध्ये टार्गेट होतं 43 रनचं, म्हणजे अजूनही 12 बॉलमध्ये रन करायचे आहेत 11. 12 बॉल आणि 11 रन हे समीकरण. टीम मीटिंग इथे बोलवली गेली आहे विक्रोळी टीमच्या माध्यमातून, कारण असे सामने मी म्हणेन युक्तीने जिंकले जातात, रणनीती आखून जिंकले जातात. आणि रणनीती आखण्यासाठी टीमकडे 2 मास्टर माइंड आहेत. त्यांचं नाव आहे ऋषी वैद्य आणि टीमचे कॅप्टन अमोल म्हात्रे. यांच्यापेक्षा एक्सपिरियन्स अजून कोणाला जास्त असेल या टीममध्ये, तेच रणनीती आखताना दिसतील. आणि त्याचमुळे की काय गिरीश कोचरेकरचं हे षटक खूप महत्त्वाचं ठरेल या मॅचमध्ये. या स्पर्धेमध्ये खूप अचूकतेने बॉलिंग केली गिरीश कोचरेकरने. कारण रन रेटचा विचार केला तर 10.67 आहे, त्याचमुळे रिक्वायर रन रेट थोडासा खाली आलाय. 11 रनची आवश्यकता आहे. 5.50च्या सरासरीने इथे बॅटिंग करून हा सामना यशस्वीरित्या जिंकेल का, की गिरीश कोचरेकर विजय आणि पराभवातला अंतर पुन्हा एकदा वाढवण्याचा प्रयत्न करेल, हे सांगणार हे षटक आहे. संघर्ष नामदार चषक 2021 तुम्ही अनुभवताय. अंतिम लढत याचसाठी केला होता अट्टास, की शेवटचा दिस नाही तर मी म्हणेन शेवटची रात्र गोड व्हावी. आणि ती रात्र आता या 2 टीमच्या माध्यमातून गोड केली जाईल का, हा सामना शेवटच्या बॉलपर्यंत जाईल का, असे अनेक प्रश्न मनात येत आहेत. फुलर लेनचा बॉल, बॅटची कडा घेतली. पहा विकेट कीपर कडून पुन्हा एकदा चूक होते. बॉल गेला घोषित क्षेत्रामध्ये. 1 रन मिळेल. टीमची धावसंख्या 33. प्रेक्षकांचे देखील आम्ही आभारी आहोत. उदंड प्रतिसाद तुम्ही या स्पर्धेसाठी दिला. अक्षरशः डोक्यावर घेतली ही स्पर्धा. महाराष्ट्रामध्ये गाजली ही स्पर्धा. आपल्या ठाणे मुंब्रा कळवा परिसरातील खेळाडूंनी देखील खूप चांगलं क्रिकेट इथे दाखवलं आणि त्यांनी देखील ही स्पर्धा गाजवली. त्यांचे देखील आम्ही मनपूर्वक आभारी आहोत. यावेळेला फटका खूप चांगला आहे. कव्हर पॉइंटमध्ये डीपमध्ये बॉल येतोय, तोपर्यंत 1 रन कंप्लीट केली जाईल. या सिंगलने स्कोअरबोर्ड हालता ठेवला जातोय. टीमची धावसंख्या 34. आणि गिरीश कोचरेकरच्या विरुद्ध पहा जास्त जोखीम घेतली जात नाहीये. त्याचं कारण आहे दोन्ही बॅट्समनला माहिती आहे सेट होण्यासाठी आपल्याला वेळ पुरेसा मिळालाय. 6 बॉल खेळलाय अमित कोरी, 5 बॉल खेळलाय भावेश शेलार. त्यामुळे दोन्ही बॅट्समन सेट आहेत आणि फटाफट क्रिकेटमध्ये 5 ओव्हरच्या मॅचमध्ये एवढे बॉल मी म्हणेन खूप झाले सेट होण्यासाठी. कारण पहिल्या इनिंगमध्ये आपण पाहिलं 12 बॉल मध्ये फक्त 5 रन केल्या अभिषेक आंगणेने. त्याचमुळे मी म्हणेन थोडासा स्कोअरबोर्ड कमी राहिला या टीमचा. परंतु रोहित भालेरावनी जी इनिंग पेश केली ती खरोखर वाखण्याजोगी होती.
यावेळेला फटका फसलाय, विकेट किपरच्या मागे बॉल गेला होता आणि नक्की एक आवाज आला ग्राउंड मध्ये. कॅच इथे होती का, परंतु इथे जरी कॅच सुटली असेल तरी मात्र मी म्हणेन कमबॅक चांगलं केलंय गिरीशने. इनसाइड एज यस, इनसाइड एज लागली आणि कठीण जातं ज्यावेळेला मागे बॉल अशा पद्धतीने येतो. ऋषिकेश वैद्यांनी प्रयत्न चांगला केला परंतु कॅच ड्रॉप. टीमची धावसंख्या स्थिर आहे, रन झाले 34. 9 बॉलमध्ये 9 रनची आवश्यकता. सामना अजूनही दोलायमान अवस्थेमध्ये. इथे एखादी विकेट मिळवता आली, 1-2 डॉट बॉल आले तर प्रेशर बिल्ड होऊ शकतं. अशी सिच्युएशन आहे या मॅच मध्ये. फुलटॉस बॉल, फटका फसलाय परंतु वन बाउन्स बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाऊन बसलाय. पंचांचा इशारा, चौकार, 4 रन. परंतु ही प्रेशर कुकरची नव्हती तर आमच्या मॉनिटरची होती आणि अखेर हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला. 4 धावांसाठी चौकार आणि या चौकाराने प्रेशर रिलीज झालं बॅटिंग करणाऱ्या टीमवरचं. 8 बॉलमध्ये 5 रनची आवश्यकता. या सामन्यामध्ये सामना जिंकण्यासाठी, अंतिम विजेते होण्यासाठी वरळी SPP उमेश 11 खार या संघाला. नामदार चषकावर नाव कोण कोरेल हे सांगणारे 8 बॉल, 5 रनची आवश्यकता. एक बॉल खूप महत्वाचा आहे. धनराशी आहे 2 लाख रुपयाची. यावेळेला फटका कव्हर्सला खेळत असताना डीप मध्ये फिल्डर धावतोय बॉलच्या मागे. अखेर बॉल अडवला गेला, तोपर्यंत 2 रन इथे मिळतील. 3 रनची आवश्यकता. 7 बॉलचा खेळ शिल्लक. 2 लाख आणि 1 लाख रुपयामधलं अंतर हे 3 रन आणि 7 बॉल. सात बॉल 3 रन. आता मात्र सामना जवळपास खुला केलाय. बॅटिंग करत असताना भावेश शेलारने चांगली बॅटिंग केली. मॅन फ्रॉम मटवाडी घाटकोपर, तिथले आमचे समालोचक मित्र चंद्रकांत शेटे आहेत, चंदू शेटेजी. अनेक वर्ष आम्ही सातत्याने समालोचन करतो, त्यांचं देखील आम्ही सर्च स्वागत करतो. यावेळेला आडव्या बॅटने केलाय हा स्ट्रोक कन्वर्ट डीप स्क्वेअर लेगच्या दरम्यान. तोपर्यंत 1 रन मिळवली जाते भावेशच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या पुढे जाते. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर रन झाले 41. 6 बॉलमध्ये आता आवश्यकता आहे 2 रनची. कंपल्सरी टार्गेट चेस हा नियम आहे या स्पर्धेचा. 6 बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता. ठाण्याच्या दोन्ही संघ मेगा स्पोर्ट्स वाघबीळ अंतिम विजेता आणि उपविजेता ठरलेला संघ वन साइड 11 वर्तक नगर ठाणे. दोन्ही टीमने आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर मुख्य व्यासपीठाजवळ उपस्थित व्हायचंय लवकरात लवकर. वन साइड 11 वर्तक नगर ठाणे उपविजेता टीम आणि अंतिम विजेता टीम ठाण्याचीच म्हणजेच वाघबीळची मेगा स्पोर्ट्स वाघबीळ. पूर्ण टीम घेऊन, खेळाडू घेऊन लगेचच तुम्हाला आमच्या मुख्य व्यासपीठाच्या समोर उपस्थित व्हायचं आहे. 6 बॉलमध्ये 2 रन आणि शेवटचं षटक टाकण्यासाठी येत आहेत मास्टर माइंड, अनेक वर्षाचा अनुभव ऋषिकेश केशव वैद्य. टेनिस बॉल क्रिकेटला पडलेलं हे गोड स्वप्न अनेक वर्ष क्रिकेटसाठी दिली. अनेक उन्हाळे पावसाळे क्रिकेटमधले पाहिले. 2 ते 3 जनरेशन बरोबर सातत्याने क्रिकेट खेळत असताना पाहायला मिळाले असे ऋषिकेश वैद्य. 6 बॉलमध्ये 2 रनची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. लक्ष थोडंसं सोपं वाटतंय परंतु कठीण केलं जाऊ शकतं. एक स्लिप तैनात आहे. एक बॅकवर्ड शॉट लेग ठेवण्यात आला होता. अंपायरचा इशारा 1 रन इथे मिळते. 1 रन भावेशच्या खात्यामध्ये जाईल. टीमची धावसंख्या पुढे जाते. स्कोर लेवल आणि त्यामुळे आता फक्त 1 रनची आवश्यकता. सामना आता अगदी अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचलाय. तुम्ही अनुभवला नामदार चषक 2021 ही रात्र आणि पहा आज की रात मी म्हणेन नक्की टीम वरळी SPP उमेश 11 खार के नाम. कारण 5 बॉलमध्ये फक्त अवघी 1 रन करायचे तरी देखील संघर्ष मैदानामध्ये केला जातोय. संघर्ष नामदार चषक 2021. पुढे सरसावत या बॉलवर ठोकला एक मोठा फटका. डान्सिंग डाऊन द विकेट बॉल सीमारेषा पलीकडे आणि हा सामना जिंकलेला आहे. फायनल जिंकलेली आहे वरळी SPP उमेश 11 खार संघाने. नामदार चषक 2021 चे हे मानकरी. वेल प्लेड बॉयज.